त्यांनी त्यांचे विचार मांडले आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र 2024 हे बनवलेलं आहे आणि या संकल्पपत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकडनं आलेले जे विषय होते ते घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी साधारण 25 जे महत्त्वाचे प्रमुख मुद्दे आहेत हे आपल्यापर्यंत आम्ही एका पत्रकाच्या द्वारे पोहोचवतोय आणि त्या 25 मध्ये काही आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने आपल्या भागाच्या दृष्टीने जे जास्त महत्त्वाचे वाटतात अशा 12 मुद्द्यांच्या बाबतीमध्ये मी काही विचार मांडणार आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की लाडकी बहीण योजना ही अतिशय यशस्वी अशी योजना आपल्या राज्यामध्ये राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून करोडो महिलांपर्यंत प्रत्यक्षात पैसे जे आहेत ते पोचलेले आहेत। दुर्दैवाने विरोधक या बाबतीत काही गैरसमज पसरवत होते। योजनेच्या बद्दल ती योजना तात्पुरत्या स्वरूपातली आहे, काही महिनेच चालेल, तिजोरीवरती खूप ताण पडतोय वगैरे वगैरे सांगण्यात आलं होतं। परंतु दुसरीकडे याच विरोधकांनी आम्ही निवडून आलो तर दर महिन्याला 3000 रुपये देऊ खटाखट असं सांगितलं होतं। म्हणजे विरोधाभास जो आहे तो स्पष्टपणे जाणवतो आणि यात थोडं बारकाईने आपण जर बघितलं तर तेलंगणा राज्यामध्ये गतवर्षी निवडणुका झाल्या, काँग्रेसचं सरकार तिथे निवडून आलं, त्यांनी गृहलक्ष्मी नावाची योजना दर महिन्याला 2500 रुपये माता भगिनींना देण्याबाबतची जाहीर केली होती। गेल्या 6 महिन्यामध्ये 2500 पैकी किती पैसे प्रत्यक्षात त्यांनी माता भगिनींना दिले याची जरूर आपण माहिती घ्यावी आणि जनतेपर्यंत पोचवावी ही मला आपल्याला विनंती करायची आहे। आपले आदरणीय मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपलं सरकार ही योजना कायम ठेवेल आणि त्याच्यामध्ये वृद्धी करेल। त्या अनुषंगाने संकल्पपत्र 2024 मध्ये पहिला जो मुद्दा घेतलाय तो हाच आहे की 1500 वरनं ही रक्कम जी आहे ती 2100 केली जाणार आहे। म्हणजे वर्षाला 25,200 रुपये हे माता भगिनी जे आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला 25,200 रुपये मिळणार आहेत। याच्याच बरोबरीने जे निराधार आहेत त्यांना जी रक्कम दिली जायची त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं ठरलंय। वृद्ध पेन्शन धारकांना जो काही सन्मान निधी दिला जातो तोही महिन्याला 2100 करण्याचा संकल्प जो आहे तो आपल्या महायुतीने भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। शेतकऱ्यांना मिळणारं कर्ज जे आहे ती सन्मान निधी जो 12,000चा आहे तो 15,000 करण्याच्या बाबतीत देखील एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो या संकल्पपत्रामध्ये आवर्जून त्याचा उल्लेख केलेला आहे। एक वेगळा मुद्दा देखील घेतलाय, खास करून सर्वसामान्य जे घर आहेत त्या कुटुंबासाठी राज्यात जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमती ज्या आहेत त्या स्थिर ठेवण्याच्या बाबतीतला निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे हा मोठा दिलासादायक असा निर्णय होणार आहे। आपल्या राज्यात विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000चं विद्यावेतन देण्याच्या बाबतीमध्ये देखील एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आला आहे। अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन दरमहा देण्याचा आणि त्याच्या बरोबरीने विमा संरक्षण देण्याचा देखील महत्त्वाचा निर्णय झाला आहे। आपल्या राज्याची इकॉनॉमी जी आहे, अर्थव्यवस्था जी आहे ती $1 ट्रिलियन करण्याच्या बाबतीतलं लक्ष्य जे आहे ते भारतीय जनता पार्टीने ठेवले आणि ते साकार करण्यासाठी अगदी नियोजनबद्ध प्रयत्न केले जाणार आहेत। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अजून 2 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा म्हणजे SGST जो कर खतावरती भरला जातो त्याचा परतावा, म्हणजे खतावरती जो टॅक्स भरला जातो GST टॅक्स स्टेटचा,
तो परत शेतकऱ्यांना